विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम देती घेती परज गेली घर खाली करोनिया धावणियाचे न पडे हाती खाजली राती काळोखी अवघियांचे अवघे नेले काही ठेविले नाही मागे सोंगे संपादुनी दाविला भाव गेला आधी माव वरी होती घराकडे पाहू नयेसेचे झाले अमानत केले दिवानात आता तुका कोणा न लगेचे हाती झाली ते निश्चिंती बोलू नये धावणियाचे न पडे हाती खाजली राती काळोखी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती प्रतिपादन करतात. कालच्या अभंगामध्ये वेस्कराच्या रूपामध्ये लोकांना जाग करून सारा भरायचं सांगितलं आणि जर सारा नाही भरला तुम्ही तर उद्या तुमच्यावर जप्ती येईल अशा प्रकारची सूचना केली. लोकांना तुकोबारायांनी सांगितलं, पण मग लोकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला सारा भरायचं सांगता, आम्हाला दंडाची अशा प्रकारची भीती घालता, तुमचं काय आहे? पण तुम्ही सारा भरलाय का? आमचं चांगलंय महाराज, लोक असं काही आम्हाला विचारित नाहीत. नाही का, आम्हाला नामचिंतन करायचं सांगता, तुम्ही करता का? आम्हाला खरं बोलायचं सांगता, तुम्ही बोलता का? आम्हाला पंढरीला जायचं सांगता, तुम्ही जाता का? असं लोक विचारत नाहीत. कारण त्याची दोन कारणं आहेत. एक तर लोकांची संतावर एवढी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या सावलीत आम्ही बसून जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही संतांचे निरोप सांगत असतो, त्याच्यामुळे आम्हाला विचारायचं काही कारण नाही, पण विचारू शकतात. तुकोबारायांना विचारलं गेलं, महाराज तुम्ही आम्हाला सांगता सारा भरायचा, तुम्ही सारा भरला का? तर आपण सारा भरण्याचा आमचा संबंधच नाही हा विषय सांगायचा असल्यामुळं तुकोबारायांना आपली स्थिती स्पष्ट करावी लागली. तुकोबाराय म्हणतात, हे बा सारा त्याला भरावा लागतो जो शासनाचं काही घेतो त्याला द्यावं लागतं. घेण्या देण्याचा व्यवहार एकीकडून नसतो, दोन्हीकडून असतो. तुम्ही शासनाची शेती कसण्याकरता घेतलेली आणि त्यामुळं तुम्हाला त्याचा सारा भरावा लागतो. आमचा तो व्यवहारच संपलेला आहे. घेणारी कसणारी अशा प्रकारची जी धार आहे ती आमची संपून गेलेली आहे. घेती देती परज गेली घर खाली करोनिया. घेती देती परज घर खाली करोनिया गेली. या व्यवहाराचं जे मूळ आहे, घेण्या देण्याच्या व्यवहाराचं मूळ, तर ते मुळच आमचं संपलेलं आहे. काय घेती नि काय देती? आपण इंद्रियांना स्वीकारलेलं आहे मी म्हणून, आपण देहाला स्वीकारलेलं आहे मी म्हणून, आपण मनाला स्वीकारलेलं आहे मी म्हणून, आपण बुद्धीला स्वीकारलेलं आहे मी म्हणून. आणि हे सगळे ईश्वराचे अशा प्रकारचे घटक आहेत. हे देवाचं आहे आणि आपण ते घेतलेलं आहे. हे देवाचं आहे, आपण घेतलेलं आहे. देह आपला आहे,
तरी पण नाव काय म्हणलं की माझं नाव हे, मी इथं उभा आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी कीर्तनकार आहे, मी पाटील आहे, मी आमका आहे, मी तमका आहे. देहाचे सगळे धर्म आपण आपल्याकडे घेतलेले आहेत. म्हणजे देहरूपी शेती म्हणा, देहरूपी घर म्हणा, हे आपण स्वीकारलं, घेतलंय. आता घेतलं असेल तर ज्याचं घेतलेलं आहे त्याला भाडं तर द्यावं लागेल ना. जर हे देवाचं आहे, देवाचं कसं काय होय? आमचं आहे, कोणाचं आहे? नक्की शरीर कोणाचं आहे? महाराज फार जण तसं याच्यावर हक्क सांगतात बरं का. बाप म्हणत असतो पोरगा माझा आहे, बाप त्याच्यावर हक्क सांगतो पोरगा माझा आहे. आई म्हणत असते पोरगा माझा आहे, भाऊ म्हणत असतो माझा आहे, बायको म्हणत असते माझा आहे, पोरं म्हणत असतात माझा आहे, आपण म्हणत असतो माझा आहे देह. म्हणजे एवढे देहावर सत्ता. आता एक वस्तू एवढ्या लोकांची कशी काय असेल? एवढेच माझा आहे असं म्हणतात असं नाही. रोग म्हणतात माझं गिराईक आहे, काळ म्हणतो आपलं हे देह हे काळाचे. नेमके आहे कोणाचं हे? नाही का, कोणाचं आहे हे? तर याचं चिंतन करून गेलो की वस्तूवर सत्ता कोणाची असते? वापरणाराची असते, तयार करणाराची असते, का तयार ज्याच्यापासून झालेलं आहे त्याची असते? वस्तूवर नेमकी सत्ता कोणाची? व्यवहारामध्ये आपण पाहतो ज्याच्या नावाचा सातबार आहे त्या वस्तूवर त्याची सत्ता मानली जाते. सातबार आहे, पावती आहे. पण ज्या जमिनीचा सातबारा आज याच्या नावावर असतो त्या जमिनीचा सातबारा आतापर्यंत असे कितीकही पैलवान त्यांच्या नावावर होता, गेले ना ते. आमच्या नावावर यायच्या अगोदर आमच्या बापाच्या नावावर होता, तो यायच्या अगोदर त्याच्या बापाच्या नावावर होता, पुन्हा त्यांनी ज्याच्याकडून घेतली त्याच्या नावावर होता, त्याच्या नावावर होता. हे सगळेच त्याला माझं म्हणत होते. एकही पठ्ठ्या घेऊन नाही गेला बरोबर. आता त्याचं कसं काय असेल बरं? ते जर आपलं असेल तर आपण आणलं असतं, आपण नेलं असतं. आपण जर काहीच आणत नाही आणि काहीच नेत नाही तर कोणत्या दृष्टीने आपण ते माझं म्हणत असतो? काय अधिकार आहे आपल्याला माझं म्हणायला? काय हक्क आहे आपल्या ठिकाणी माझं म्हणण्याचा? आपण ते उत्पन्न केलेलं नाही, आपण आणलेलं नाही, आपण नेत नाही. बिचाऱ्यांनी दया करून आपल्याला राहण्याकरता खाण्याकरता दिलेलं आहे, तेवढ्यावर माझं. मग कोणाचं आहे हे? नाही का, कोणाचं आहे बा ते? पण नेहमी उदाहरण म्हणून सांगत असतो. एका उपवासाच्या दिवशी महिला मंडळ बहुतेक उपवास करतात, माणसं नाही करत तो उपवास. मला वाटतं ऋषीपंचमीच्या दिवशी काही म्हशीचं दूध चालतं, गाईचं दूध चालत नाही. जिथं पूजा करायची तिथं सारवायला सुद्धा शेण म्हशीचं लागतं, गाईचं चालत नाही. आणि मग अशा ते आता अलीकडे थोडी श्रद्धा वाढल्यासारखी झाली. मधल्या काळामध्ये नवीन स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला कमी झाली होती, पण आता वाढले. तुम्ही पाहता घरोघर पूजा अर्चा, देवधर्माच्या ठिकाणी समाजाचं येणं सुद्धा काय झालंय, वाढलेलं आहे. बरंच वाढलंय, बरंच फरक पडलाय. त्याच्यामुळं उपास बहुतेक सगळ्या घरोघर. आता घरोघर उपास आहे तर घरोघर सारवायला शेण पाहिजे. आणि म्हशी कमी झाल्यात, कारण त्यांना चरायला नाही, चारायला कुणी नाही, रिकामं कोण आहे, सगळेच नेते झाले. कोण रिकाम आहे त्याची खटाटोप करायला? म्हशी कमी झाल्या आणि उपास करणाऱ्या जास्त झाल्या. त्याच्यामुळं मग शेणाला भाव आला. कोणाचा भाव कधी वाढेल काही सांगता येत नाही, कधी कमी होईल ते सांगता येत नाही, कधी वाढेल ते सांगता येत नाही. जो त्या शेणाला भाव वाढला महाराज, तोळ्याने काय लागलं ते. मग ज्यांच्याकडे म्हशी होते ते सावध झाले.
लगेच म्हशीवाल्याने आपापल्या दारासमोर त्याची दुकानं मांडली, तराजू, ती शेणाची पाटी. आणि मग एरवी कोणी त्याला विचारित नव्हतं, पण त्यावेळेस भाव वाढला. आता त्या म्हशीला अशी सवय, जनावराला सवय असते की बाहेर जाऊन ते कार्यक्रम करतात. एका घरी 15-20 म्हशी, ते सोडल्या की पण ती मालकीन काय घमेलं घेऊन मागच म्हशीच्या. त्याच्यातली एक म्हैस उधळली महाराज. आता काय करायचं, पण मागे जास्त होते म्हणून तिनं मागच थांबली. ती पुढं उधळलेली म्हैस पुढं जाऊन एका बाईच्या दारात तिनं कार्यक्रम केला, शेण टाकलं. त्या बाईने पाहिलं, महाराज तिला तर असं वाटलं की आज माऊलीच प्रसन्न झाले आपल्या. आज सोन्याला म्हणजे सोन्यासारखा भाव आहे शेणाला म्हशीच्या, आणि या म्हशीने आपल्या दारात स्वतः येऊन अशा प्रकारचं शेण दिलेलं आहे. कितीतरी आनंद झाला तिला. तिनं आपलं टोपलं घेतलं, बाहेर आलेली आहे. असं शेण उचलणार तोपर्यंत या बाईने पाहिलं. मग ती बाकीच्या म्हशीला सोडून दिलं, तरा पुढे गेली. लांबूनच ए बाई, चमकून उठून तिनं मागं पाहिलं तर ती बाई घमेलं घेऊन येते. ती म्हणे का ग? ती म्हैस निघून गेली. ती म्हणे शेणाला हात नको लावू. ती म्हणे का? माझं आहे. आता ती वस्ताद होती, ती म्हणे तुझं माझं आहे. तुझं कशा म्हणे? ती म्हणे नाही माझं आहे. ती म्हणे माझं आहे. झालं दोघीची तुम्ही लोक जमले. अशा कार्यक्रमाला पत्रिका छापावं लागत नाही, आग्रह करावा लागत नाही. लोक लगे काम सोडून येते. महाराज सगळे लोक झालेले आहेत. सणासुदीचा दिवस आहे. म्हातारा माणूस वयोवृद्ध होता, सभ्य माळकरी माणूस. ते म्हणे अरे सणासुदीचं का म्हणता बायानो? ते म्हणे बाबा तुम्हीच सांगा मग, हे शेण कोणाचं आहे? हे शेण कोणाचं आहे? तिनं सांगितलं की ती माझी म्हैस होती, ती माझं आहे शेण. ही म्हणे दार माझं आहे, जागा माझे माझे. ते मार्क दोघीकडे सारखेच पडले ना. हे माझं आहे. ती म्हणे माझं आहे. तो ही म्हणती माझं आहे. तो म्हातारा माणूस शेणाकडे पाहतोय, ते दोघीकडे पाहतोय, त्याच्या लक्षातच हे नाही. ही म्हणती माझं शेण आहे. बाबा तुम्ही सांगा, माळकर आहे, माळ आहे तुमच्या गळ्यात, खोटं नका बोलू. काय सांगा हे शेण कोणाचं आहे? मग त्यानं थोडस त्याला वाटलं आपल्या डोळ्याला तर कमी दिसायला लागलं, म्हणून खाली वाकून वास घेतला. आणि मग त्यांनी सांगितलं हे बा खरं सांगू? हा खरं सांगा म्हणे. कोणाचं शेण आहे? माझं आहे की नाही? ती म्हणे माझं आहे की नाही? ती म्हणे हे शेण तुझं नाही तुझं नाही, हे म्हशीचं शेण आहे. कोणाचं आहे? म्हशीचं. बरं खरं आहे का खोटं आहे? कारण त्या शेणाला जन्म कोणी दिलेला आहे? म्हशीने दिलेला आहे. त्यामुळे ते म्हशी, हे स्टँड कोणाचं आहे? लोखंडाचं आहे. उपादान कारणावर कार्याची काय असते? सत्ता असते. आणि या जगातल्या प्रत्येक वस्तूचं मूळ उपादान ईश्वर आहे. यतो वायुमाने भूतानि जायन्ते न जातानि जीवन्ते यत् प्रयत्यभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. जयापासोनी सकळ महिमंडळ हे. त्याच्यामुळं उगा व्यवहार म्हणून बुवा आमचं घर आहे, आमची शेत आहे म्हणत जाऊ, असं मनात कधीच समजू नये की हे माझं आहे. कारण ते आपण निर्माणच नाही केलेलं, त्याचं उपादान कारण आपण नाही ना. त्याच्यामुळं ते आपलं कसं होईल? भगवत स्वरूपापासून पंचमहाभूत निर्माण झाली आणि पंचमहाभूताचं पंचीकरण होऊन हे सगळं जगातातली प्रत्येक वस्तू निर्माण झालेली आहे. त्यामुळे याचं मूळ परमात्मा आहे, देव आहे. पण तरीही व्यवहाराकरता जीव त्याचा स्वीकार करतो, घेतो, ते माझं आहे म्हणतो, मी आहे अशा प्रकारचं म्हणतो. असं मी आणि हे सगळ्या व्यवहाराचं मूळ आहे. ते आहे त्यावेळेला व्यवहार होतो. अहंता नसेल त्यावेळेला व्यवहार होत नाही. आपण दररोज 3 अवस्थेत क्रमण करत असतो. जागृती आहे, स्वप्न आहे आणि सुषुप्ती आहे. जागृतीमध्ये दोन्ही हे देहाचा अहंकार घेतो. सूक्ष्म देहाचाही आणि स्थूल देहाचाही. सूक्ष्म देहामध्ये इंद्रिय येतात,
पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतकरण अशा 16 घटकाचा मिळून काय बनतो? सूक्ष्मदेह बनतो. आणि सप्तधातूचं हे स्थूल शरीर आहे. तर जागृतीमध्ये स्थूलाचाही मी म्हणून अहंकार घेतलेला असतो, सूक्ष्माचाही मी म्हणून अहंकार घेतलेला असतो. त्याच्यामुळं का तुमचं वजन किती आहे तर सरळ सांगतो, बा 60 किलो आहे, 80 किलो आहे, 50 किलो आहे. अर्थात हे वजन कोणाचं असतं? देहाचं असतं. आणि त्या देहाची आपण अहंता घेतल्यामुळं त्याला माझं आहे म्हणतो. उंची किती आहे? 6 फूट आहे, 6.5 फूट आहे, 5 फूट आहे. ठीक आहे. वय काय आहे? 50 आहे, 60 आहे, 70 आहे. म्हणजे देहालाही स्वीकारलेले. आणि इंद्रियांच्या सुद्धा कर्माची अहंता घेतलेली असते, इंद्रियांच्या धर्माचे. कोण पाहतोय? मी पाहतोय. कोण चालतोय? मी चालतोय. आता चालत पाय असतात. पाय हे इंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे. कोण बोलतोय? मी बोलतोय. बोलण्याचं काम वाणी करत असते, पण त्याची अहंता आपण आपल्याकडे घेतो. तर अशा प्रकारचं जागृतीमध्ये दोन्ही देहाची अहंता घेतलेली असते, व्यवहार घडतो. स्वप्नामध्ये स्थूल देहाची अहंता नसते आपल्या ठिकाणी, पण सूक्ष्म देहाची असते, तरीही व्यवहार घडतो. पण गाढ निद्रेमध्ये, झोपेमध्ये आपण दोन्हीही देहाची अहंता नाही घेत. कारण अहंता घेणारी जी अंतःकरणाची वृत्ती आहे ती वृत्तीच अज्ञानामध्ये काय झालेली असते? लीन झालेली आहे. तर व्यवहार नाही. अर्थात व्यवहाराला कोण कारण आहे? अहंता कारण आहे. देह अहंता. देह मी असं अगोदर तयार होतं, नंतर मग व्यवहार बाकीचे. काय कोणता व्यवहार असेल तो? तुकोबाराय म्हणतात ही जी अहंतेची चमक आहे, अहंतेची धार आहे, ही धारच आमची निघून गेलेली आहे. घेती देती परज गेली. घेणारी आणि देणारी जी धार आहे, परज म्हणजे धार, ही धार काय झालेली आहे? आमची निघून गेली. आणि सगळं घर सोडून ते निघून गेलेले आहेत. हे अहंता या स्थूल सूक्ष्म संघात रूपी घराला सोडून गेली. अहंता राहिली नाही. तर संत आणि सामान्य माणसामध्ये काय फरक असतो? म्हणले संत कपडे घालतात आणि आपलं सामान्य लोक कपडे घालतात आणि संत नागडे फिरतात, असं आहे का? असं नाहीये. आता काहींच्या तो संप्रदाय असेल, त्या संप्रदायामध्ये ते व्यवस्थित राहत असतील, पण त्याचा आणि संतत्वाचा काही संबंध नाही. तो त्या आश्रमाचा आणि त्या संप्रदायाचा त्याचा संबंध आहे. नाही म्हणले सामान्य लोक भाकरे खातात आणि मग साधू काय लाकडं थोडी खातात. जेवणात फरक नाहीये, कपडे घालण्यात फरक नाहीये, चालण्यात फरक नाहीये. मग फरक कशामध्ये? तर संतांची अहंता निघून गेलेली असते देहाच्या ठिकाणची, आणि सर्वसामान्याची अहंता मजबूत असते. म्हणून कोणाला संत म्हणावं? ज्याची अहंता निघून गेलेली आहे तो संत आहे. तुका म्हणे मी हे माझे नयो वाचे, येणे नावे साचे साधू पण. मी माझे ऐशी आठवण, ज्ञानोबा लिहितात, मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आपली जशी शरीराच्या ठिकाणी अहंता असते, मी अशा प्रकारचा शरीराविषयीचा भाव असतो, मान्यता असते, देहभाव ज्याच्या ठिकाणी असतो, बस तो बद्ध आहे, तो जीव आहे. आणि ही मान्यता ज्याची निघून गेलेली आहे तो महात्मा आहे, संत आहे. संतांच्या ठिकाणी मी देह हा भाव राहिलेला नसतो. आणि राहिला असेल तर तो संत नाही, मग कीर्तनकार असेल, संस्थानिक असेल, गायक असेल, प्रवचनकार असेल, अजून तो काय नाही, संत नाही. संतांचं हेच लक्षण आहे. संतांची हीच अशा प्रकारची परीक्षा आहे, तिचा अहम भाव राहिलेला नाही. त्यांचा अहम शरीरावर राहिलेला नाही, तो ब्रह्मावर जाऊन स्थिर झालेला आहे. तैसा मूळ अहंता ठाकीला तो मी म्हणोनी, नळिकेवरोनी उडीला, जैसा शुक शाखे बैसला
तैसा मूळ अहंता ठाकीला तो मी म्हणून. जसं एखाद्या नळिकेवर बसलेला पक्षी, नळिकेला त्यानं सोडून दिलं आणि फांदीवर जाऊन बसला, सोडलं की झाला मोकळा तो. तसं देहाची अहंता ज्यांनी काय केलेली आहे, सोडलेली आहे. अर्थात ती इतकी सोपी आहे असं नाही, जितकी बोलणं सोपं आहे तितकं. रामदास स्वामींच्या जीवनातली एक कथा सांगतात. 9-10ची वेळ होती, बरेच लोक दर्शनाला वगैरे आले होते, वेगवेगळे प्रश्न विचारित होते आणि त्यांचं समाधान अशा प्रकारचे स्वामी करत होते. एवढ्यात एक मनुष्याला स्वामींना पाहिलं की तो धावतच आला आणि असं साष्टांग दंडवत घातले, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, घट्ट पाय हाताने धरले. त्यांनी सांगितलं, स्वामी थोड्या वेळ झालं उठ बाबा म्हणे. ते म्हणे, नाही, मला तुम्ही या संसारातून सोडवा. लय कदरलो मी संसारामध्ये, तुम्ही मला या संसारातून काय करा, मुक्त करा, तेव्हाच तुमचे पाय सोडून. येथोनिया लुटवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा, मेलं तरी आता तुमचे पाय सोडणार नाही. ते म्हणे आता आपतच आले. पण पाय त्यानं धरून बसल्यावर बाकीचे कामं कशी काय व्हायची हो. आता काय करावं काय करावं काय करावं. तो बरंच त्याला समजावून सांगितलं, तो काय ऐकायला तयार नाही. शेवट स्वामी ताकद होते, मग आपल्या ताकदीने त्याच्या हातातून पाय घे सोडले. जे पळाले स्वामी तिथून दुसरीकडे गेले, एका झाडाला असं कवठळून धरलं, लागले बोंबलायला, सोडवा मला, सोडवा मला, सोडवा. सगळे लोक आले, स्वामी काय झालं. म्हणजे या झाडाने मला धरलेलं आहे, मला सोडवा तुम्ही. आणि त्या झाडाला आवळून धरायचे. लोक पुष्कळ त्यांना असं बाहेर ओढायचं पाहिजे, ते काही निघायचं नाही, स्वतःच आवळून धरायचे. मग तो आला ज्यांनी पाय धरले होते, ते म्हणे, स्वामी अहो तुम्ही त्याला धरलेलं आहे, तुम्ही सोडलं तर किती मोकळेच आहे तुम्ही. स्वामी म्हणे, तुला एवढी अक्कल आहे, मग ती नाही का अक्कल. तू कशा प्रकारचं संसाराला धरलेलं आहे. महाराज, ही अहंता जर आपली सुटली तर मुक्तच आहे, ब्रह्मच आहे. प्रत्येक जण स्वरूपाने ब्रह्म आहेच. देहाची अहंता धरल्यामुळंच ब्रह्माच्या ठिकाणी जीवभाव प्राप्त झालेला आहे. अमराहा अमराहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देह माझा ऐसा न म्हणा. तेव्हा देह अहंता ही सगळ्या व्यवहाराचं मूळ आहे. ती देह अहंता जोपर्यंत आहे, मग अहंता घेतली तर ज्यांनी घेतलेले आहे त्याला देवाचा सारा भरावा लागतो. तुकोबरा म्हणतात, ती आमची निघून गेली, देते घेते परत गेली, घर खाली, सगळं घर रिकामं करून अशा प्रकारचे गेले. तुकाराम महाराजांना विचारलं, कोण आहे आपण. ते म्हणे, मी काहीच मी नाही, मी कोणीच नाहीये. असेलच तर मग मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. तेव्हा घर खाली घर करून, या घर सोडून ही धार अहंता निघून गेलेली आहे. त्यामुळं आता आम्ही धावणीयाचे न पडे हाती, खादली राती काळोखी. धावणीयाचे हाती न पडे. धावणं हा ज्याचा स्वभाव आहे. कोणाचा स्वभाव आहे बरं, असं कोणी आहे का तुमच्या लक्षात येत आहे का, रात्रंदिवस सारखं धावतंय असं कोणी आहे. म्हणजे दिवसात ठराविक वेळेला 1 तास 2 तास धावणारे किती काय, 4-4 6-6 तासही पळणारे आहेत. पण रात्रंदिवस सारखं धावतंय असं कोणी आहे. कोण आहे. रात्रंदिवस कुठं धावतं, झोपेमध्ये तर लीन झालेलं असतं ते. रात्री काय धावतंय, मन उठल्यावर धावत असेल. कोण धावतंय रात्रंदिवस. नाही, आता कुठे इथं वार आहे. रात्रंदिवस धावणार समय, समयाचंच दुसरं नाव काय आहे, काळ. रात्रंदिवस धावतो महाराज, रात्रंदिवस, त्याला विश्रांतीच नाही. तुम्ही तर तुमचं तिकडं लक्ष असो तिकडं लक्ष नसो, आपण अभ्यास करीत असो काम करीत असो झोपलेलो असो, त्याचं टाकाक 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 सारखं अशा प्रकारचं चालू आहे. आणि हा काळच मग जर सारा नाही भरला तर दंड द्यायला येणाराही काय आहे,
काळ आहे काळ. माणसाची टरटर तोपर्यंतच असते जोपर्यंत हा काळ येत नाही. तवावरी तुमचे बळ. तुम्ही आम्हाला काय समजलंय? काय समजायचंय तुला? आम्ही आमचं समजलेलं आहे, तूच तुला काय समजतोस ती पाय भाऊ. जवळ आला नाही काळ. काळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विंचू नाही का विंचू. आता अलीकडे विंचू जरा कमी झाले पण नाही का, नाहीच जवळजवळ राहिलेच नाही. ते ह्याची घरं होती, धाब्याची घरं, छपर होती, सारवायच्या भिंती होत्या, तोपर्यंत लयच होते. लय म्हणजे आम्ही ते चातुर्मासला पंढरपूरला कबीर महाराजच्या मठात राहत होतो. तिथं असं बाहेरून आले कवाड उघडला का इंचू दिसला नाही असा दिवसच गेला नाही. चावला नाही बिचारा कधीच, पण तो दिसायचा बाहेर, आम्ही फेकून द्यायचो विंचू. आता नाही राहिले, पण तरी विंच पाहिलेले माणसं तर आहेच की आपण नाही का. विंचू ते नाही राहिले, माणसं विंचवासारखे. बरंच ते विंचू तो लहान असो मोठा असो ते नांगी अशीच राहते. जसं काय मंत्र्याच्या गाडीवर लाल देवा, मोदींनी ते काढून टाकला पण त्याचा तसाच आहे. वाईट किती ताकद असते बरं त्याच्यामध्ये, पण वाईट लयच राहते. कुठपर्यंत राहते ती आईट? जोपर्यंत समोर पाल येत नाही. पाल जर अचानक त्याच्या समोर आले आणि त्यांनी पालेला पाहिलं की ते अशी अशी होऊन जाते सरळ. तसं काळ रूपी पाल जोपर्यंत मानवाच्या समोर येऊन उभा राहत नाही तोपर्यंत त्याची आकड असते. काळ आला की काही चालत नाही. अशा प्रकारचा हा सतत धावणारा जो काळ आहे त्याची सगळ्या जगावर अशा प्रकारची सत्ता आहे. अवघाचे आकार काळे खादला हा अवघा आकार, म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता, ऐसे वाद पंडुसुद्धा क्षेत्रा लागी. अशा प्रकारचा काळ आहे. तुकोबाराय म्हणतात हा धावनीय आहे. सगळ्या जगावर त्याची सत्ता असली तरी आम्ही आता त्याला नाही सापडत. धावनीयाचे हाती न पडे. का नाही तुम्ही त्याला सापडत? जर सगळ्यावर त्याची सत्ता आहे तर तुमच्यावर का नाही? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? खादली राती काळोखी. काळोखीची रात्र आहे म्हणजे अज्ञान. सगळ्या जीवपणाचं दुःखाचं संसाराचं मूळ अज्ञान आहे. अज्ञान नाही अज्ञाना वाचोनी मूळ. संसार वृक्षाचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा विस्ताराने केलेलं आहे. त्या संसाराचं मूळ काय आहे हे सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात अज्ञाना वाचोनी मूळ नाही. या सगळ्या जगाचं मूळ अज्ञान आहे महाराज. भक्तीमध्ये देव कारण आहे असं मानलं जातं. त्या देवाचं सुद्धा कारण काय आहे? अज्ञानच आहे. पती जन्मला माझे उथरी. ते अज्ञान म्हणजे माया सांगते की देवरूपी पती माझ्याच उदरात जन्माला आलेला आहे. मग मी त्याची नवरी झाली आणि मग आमच्यापासून हे सगळं जग काय झालं? निर्माण अशा प्रकार झालं. असं देवालाही आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. अशा देवाचीही मूळ असणारी अशी ही जी माया अज्ञान, ते अज्ञान हे अत्यंत काळोखी अशा प्रकारची रात्र आहे. ती रात्रच आम्ही संपवून टाकलेली आहे. भगवत साक्षात्काराने भगवंताच्या ज्ञानाने ती मूळ अशा प्रकारचे अज्ञानाची रात्र संपून गेली. आणि अज्ञान संपल्यामुळं आता आम्हाला जगात परमात्म्यापासून दुसरं कशाचंच दर्शन होत नाही. आणि म्हणून जगतंत पाती काळ सत्तावान आहे. आम्ही जगाच्याच बाहेर गेलो राहत असल्यामुळं निरंजनी आम्ही बांधिले घर. या काळाचं आमच्यावर काहीच चालत नाही. अवघेयाचे अवघे नेले, काही ठेविले नाही मागे. आणि त्या अज्ञानाची रात्र खाऊन टाकल्यामुळं अज्ञानाच्या पोटात हे सगळं आहे.
पंचमहाभूत, अपंचीकृत पंचमहाभूत, सूक्ष्मसृष्टी, पंचीकृत महाभूत, ही स्थूल सृष्टी, मग त्याच्यामध्ये कर्ता, कर्म, करण, भोक्ता, भोग्य, या सगळ्या त्रिपुटी अज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या अज्ञानामध्ये. आणि ती काळोखी रात्र गेली. उपादान कारणाचा नाश झाल्यानंतर कार्याचा आत्यंतिक नाश होतो. म्हणून अवघे याचे अवघे नेले. सगळंच अशा प्रकारचं, सगळ्याचं सगळं गेलेलं आहे. काहीच संबंध नाही राहिला कशाचा आमच्याशी. सोंग संपादोनी दाविला भाव गेला, आधी माववरी होती. सोंग संपादोनी भाव दाविला. या अज्ञानाच्या ठिकाणी दोन शक्ती आहेत. एक आवरण शक्ती आहे आणि दुसरी विक्षेप शक्ती आहे. तर आवरण शक्ती काय करते, आहे त्याचं ज्ञान करून देत नाही, त्याला झाकून टाकते. या अज्ञानाने ब्रह्माला झाकून टाकलं महाराज. विश्वव्यापी माया तिने झाकोळलेली छाया. जीवाला त्याच्या वास्तव स्वरूपाचं म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. स्वरूपाला झाकलं देणं, आवरण टाकलं, झाकण टाकलं. आणि अज्ञानाची दुसरी शक्ती आहे ज्याला विक्षेप शक्ती म्हणतात. त्या विक्षेप शक्तीनं जगत दाखवलं, देह दाखवला. त्या देहाच्या ठिकाणी अहंत्व, ममत्व अशा प्रकारचं निर्माण केलं. आता हे नसलेलं निर्माण केलं. नसलेलं जे दाखवलं जातं त्याला सोंग म्हणतात. म्हणून हे सगळं मायारूपी गारोड्याने दाखवलेलं काय आहे, सोंग आहे. सोंग म्हणजे जोपर्यंत हे सोंग आहे तोपर्यंत, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते खरंच वाटतं. सगळं जग, हा सगळा व्यवहार सत्य आहे अशा प्रकारचा मानूनच करतात. चालविती व्यवहार सत्य म्हणून, पडली हे रूढी जगा परिचार. चालविती व्यवहार सत्य, सत्य म्हणून अशा प्रकारचा व्यवहार सगळा चालवतात. हे माझं आहे, हे तुझं आहे, हे अमक्याचं आहे, हे तमक्याचं आहे, हा आला तो गेला, हे अमकं झालं ते तमकं झालं. हा सगळा, हे सगळं सोंगच आहे. नटनाट्य अवघे संपादिले सोंग. सोंग आहे नाटक अशा प्रकारचं. फरक एवढाच आहे की ते नाटक 3 तासाचं असतं आणि हे नाटक जन्माचं असतं. नाटकामध्ये काम करणाऱ्याला नाटकासारखंच काम करावं लागतं, पण नाटकातले काम करणारे नाटक समजून काम करतात. त्याच्यामुळं नाटकात एखाद्याला रडण्याचं पार्ट जर आलं तर इतका मस्त रडतो की त्याचं रडणं पाहून पाहणारे रडायला लागतात. आणि पाहणारे रडायला लागला की हा आतून हसत असतो. किती मस्त अशा प्रकारचं आपण सोंग वटवलं, लोक सगळे रडायला लागले. हे सोंग तुकोबाराय म्हणतात, पहिल्यांदा खरं वाटत होतं मला. सोंगे संपादोनी भाव दाविला. आधी माव वरी होते. अगोदर ते खरं वाटत होतं, पण नंतर लक्षात आलं की हे खरं काहीच नाहीये, हे नुसतंच काय आहे, नाटक आहे. सोंग अशा प्रकारचं आहे. आणि मग ते सोंगात हसल्यामुळं सोंगासारखंच. मग शेतीला माझं म्हणतील, बापाला माझा बाप म्हणतील, पोराला माझं पोरगं म्हणतील, माझं घर म्हणतील, पण मग पडलं तर रडत नाहीत. भगवंतानी अवतार घेतला. आता परमात्मा कृष्ण वंदे जगद्गुरुम ज्ञानस्वरूपच आहेत. वेदाला शिकवून ज्यांनी शहाणं केलेलं आहे, तर त्यांच्या ठिकाणी हे खरं आहे असा भाव असण्याचं काही कारणच नाही. सगळं सोंगच वाटत होतं त्यांना. महाराज किती संसार केला भगवंतानी, काय संसार केला. 16,108 स्त्रियाबरोबर लग्न लावलं त्याने. कंटाळा बी कसा आला नसेल काय काय माहिती. 16,108 बायका, प्रत्येकीला स्वतंत्र महाल, सगळ्यांना मुलं. हे प्रत्येकाला असं वाटायचं की
यांचं माझ्यावरच प्रेम आहे, माझ्याकडेच असतात सतत ते. सगळ्यांना तसंच वाटायचं. हे उघड कधी झालं, नारद एकदा त्यांच्याकडे गेले. तसे नेहमीच नारद जात होते, पण त्या दिवशी वेगळ्याच उद्देशाने गेले. काय ते पाण्यात मासा क्रीडा करत असताना पाहिलं, नारदाला इच्छा झाली की आता आपण लग्न करावं. आता नारदाच्या लक्षात आलं लग्न करायचं म्हटलं तरी कोण देणार आपल्याला, आपली इस्टेट म्हणजे विना, घर नाही, जमीन नाही, काय नाही, कोण देणार. पण मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देवाकडे भरपूर माल आहे, एखादी कमी झाली तर त्याला काही फारसा फरक पडेल असं नाहीये. म्हणून सरळ ते कुठं आले, द्वारकेमध्ये आले. नारदाला पाहिलं, या 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 नारदा, धन्य आजी दिन झाले संताचे. संत फिंत नाही, आज देवा मी संत म्हणून नाही आलो तुमच्याकडं. संत अहो, पण तुम्ही संत तर आहातच की. असं ते जाऊ देतात, ते संत नाही पिंत. मग तुम्ही सांगा देवा, तुमचा आमचा संबंध, शारीरिक संबंध कोणता. आता नारद ब्रह्मदेवाचे चिरंजीव आणि ब्रह्मदेव यांचे चिरंजीव, म्हणजे कोण झाले, ना तू ना तू. भगवंतांनी सांगितलं तुम्ही नातू, आम्ही आजोबा. मग आजोबा, आता नातवाला एकटं किती दिवस ठेवायचं. हा, असं म्हणता होय तुम्ही. ठीक आहे नारदा, तुम्हाला जर आता गृहस्थाश्रम स्वीकारायची इच्छा असेल. आम्हाला वाटलं आता तुम्ही भक्ती करता, तुम्हाला काही ह्या भानगडीत पडायचंच नाही, म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं होतं. चूक झाली आमची, आता आम्ही सुधारतो. मी ब्रह्मदेवाला बोलवून घेतो आणि पाहतो एखादं. देवा, कशाला आता स्थळण फिळ पाहता, तोपर्यंत सगळ्या तिथे निघून जातील. मग काय म्हणता, तुमच्याकडची एखादी देऊन टाका ना. काम निर्माण झाला की माणसाचा विवेक कसा नष्ट होतो. ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, तयाची घसनी दिवा ज्ञानाचा गेला, हृदयी कामा झाला रे गावा. हा, फळाची हवा हृदयी कामा झाला रे गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. भगवान म्हणतात, नारदा तुम्ही तर फारच अशा प्रकारचं सुंदर नियोजन केलेलं आहे. अहो, मी सुद्धा वैतागून गेलोय. अलीकडं पाऊस नाही, सगळ्या महागाई वाढलेली आहे आणि सगळं लागतंच. ते काही बाकीचं मागं पुढं पाहतच नाही, लागतं म्हणजे लागतं, बाकीचं काही नाही. ऊत आलाय साड्याला तरी संक्रांतीला नवी आणावीच लागते. काय सांगू तुम्हाला आता नारदा, एक नाही 10-5 घेऊन जा. तो म्हणे 10-5 नको रे बाबा, एक बस झाली. ठीक आहे, मग कोणती देता. असं करा म्हटले, ज्या घरात मी नाही ती घेऊन जा. आता नारदाचे हे तरी लक्षात यायला पाहिजे की कीर्तनात तर सांगत होते, विठ्ठल जळी स्थळी वराला, विठ्ठल विस्तारला जरी भयात विदम सर्व, परमात्मा सगळ्या ठिकाणी व्यापक होय. हे काय माहिती नव्हतं नारदाला. तरी त्यांना वाटलं आता हे इकडच्या घरात आहे. जरी घरातून असा मधून मधून रस्ता असला तरी पलीकडच्या कडचं घर पाहावं. भगवंतांनी सांगितलं पुन्हा माझ्याकडे सुद्धा येऊ नका, लगेच घेऊन जा. कोऱ्या चेकवर सही करून दिली. झालं, नारद महर्षीने आच्या खोच्या खावला पळतच गेले महाराज पलीकडच्या वाड्यामध्ये. हा वाडा सोडून मध्ये बरेच 10,000 वाडे सोडले. इतके पळाले, पार घामाघूम झाले महाराज. तिथं दरवाजातून आत पाहिलं की तिथं आंघोळीला बसलेला दिसला. अरे बाप बाप बाप, इथं आहे. अख्खे सगळे 16,000 वाडे पाहिले महाराज. पायाचे तुकडे पडायची वेळ आली. कुठं नाही असं, सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारचे. कशा करता सांगितलं की एवढ्या भगवंतांनी गृहस्थाश्रमाचं इतकं सुंदर रीतीनं पालन केलं. प्रत्येकाला वाटायचं माझ्यावर प्रेम आहे. ज्या वेळेला सभागृहामध्ये निघाले त्यावेळेला घरातून बरोबर निघायचे आणि पुन्हा एकटाच दिसायचं सभागृहात जाताना.
आणि तिथून घराकडे घुसायला लागलं का प्रत्येक घरात एक एक वेगळा. पण ज्या वेळेला कुलाचा क्षय होण्याची वेळ आली, मला जसा एकटाच पिपळाच्या झाडाखाली बसला, पोरं एकामेकाला मारित होते आणि मुडदे पडत होते, विचारायला सुद्धा गेले नाही की का मारता. त्यावेळेला माझं वाटलंच नाही, कारण हे सगळं सोंग आहे आणि सोंग कधी ना कधी काय व्हायचंय, संपायचं अशा प्रकारचे. तेव्हा तुकोबाराय तेच म्हणतात की सोंगे संपादुनी दाविला भाव, गेला आधी माव वरी होती. घराकडे पाहू नये असे जे झाले, आता या घराकडे तर पाहू नये अशा प्रकारचं झालेलं आहे. सगळी अमानत